एक मजा सांगते तुम्हाला. मला विचारते हे काय आहे, मग मी म्हटले पप्पा आहे, म्हणजे मंगळसूत्र. तर दादाच्या डोक्याला घाल. माझ्या लेकराने इतक्या शेंगा सोडल्या त्याला नको म्हणते. मस्त असं संध्याकाळच्या जेवणात बनवलेलं आहे. मॉर्निंग, शुभ सकाळ. किती वाजलेत आता? 5:30 वाजलेत. मला का मेकअप पुसते ना कॉलेजच्या टायमिंग पर्यंत. बाहेर उजेड पडायला सुरुवात झाली. हे दादा ह्याच टायमिंगला जाते प्रत्येक वेळेस रोज. जावा दादाच्या डोक्याला घाल रोहित. दादाच्या डोक्यावर अडकाव. बाय. गेली. चला आता आपलं रुटीन. दादू गेला ना. दादू बघ कसं चाललंय पळत पळत. चिमण्याचा चिवचिवाट चालू आहे. छकाल छकाले है ना. बाय कर दादाला. दादा बाय केलं दादानं पण बाय. ओलं नारळ, टोमॅटो, कोथिंबीर. वांगे टाकून मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हळद, काळं तिखट, थोडंसं पाणी. झाकण ठेवून शिजवून घेऊया. माझ्या लेकराने इतक्या शेंगा सोडल्या त्याला नको म्हणते बरं का. मी किचन ओट्यावर मी सोलत होते तर त्याला करायचंच होतं. थँक्यू ग सोनं माझं. थँक्यू. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. काल आम्ही अक्कलकोटला गेलेलं आणि आज थोडंसं निवांत लेट उठून सगळं लेट चालू आहे. आणि सकाळी राधा, रोहित आणि आहो गावाकडे गेले. समर्थ स्कूलला गेला. त्यानंतर मग आंघोळ्या ते करून घर साफसफाई सगळं केलं, देवपूजा केली. आणि हा मिनटाला मला धमकी देतोय. माझ्या पप्पाने लांगोली आणलंय, मी घेणार. माझ्या पप्पाने आणलंय. तुझी लांगोली कुठं आहे? मग मीच काढले की रांगोळी. तू कुठं काढलाय? माझी रांगोळी आहे. एक मजा सांगते तुम्हाला. मला विचारते हे काय आहे, मग मी म्हटले पप्पा आहे, म्हणजे मंगळसूत्र. तर मला काय म्हणते, मग काल मी अक्कलकोटला गेलेली ना, मग मी डुप्लिकेट घातलेलं हे काढून ठेवलं होतं. तर मला म्हणते पप्पा कुठं गेले. कारण सकाळी उठल्या गळ्यात माझ्या काहीच नव्हतं. डुप्लिकेटसुद्धा मी रात्री काढून ठेवलं होतं साडी चेंज केल्यावर. तर मला म्हणते पप्पा कुठं आहेत. मग मी पटकन हे पप्पा गळ्यात घातले. आणि पुन्हा काय म्हणते, ही पप्पा ही मम्मी. म्हणजे हे जी दोन आहेत ना, ते एक मम्मी आणि एक पप्पा आहे. सारखा खेळतो मम्मी पप्पा. लक्षात आलं की मम्मी पप्पा कुठं आहेत पप्पा. आगाव आहे, इतका आगाव आहे ना, खूप गोड बोलतो. आजच्या जेवणात काय आहे, काल दिवसभर भाकरी खाल्ली नाही. अक्कलकोटमध्ये बटाट्याची भाजी, भात, शिरा आणि वरण होतं सांबार टाईप. आणि रात्री तर आम्ही पाणीपुरी खाल्ली, दहीपुरी खाल्ली, भेळ खाल्लं. घरी आल्यावर वडापाव घरी घेऊन आलेला आम्ही. तर कालचा दिवस असाच पूर्ण बाहेर गेला. तर आज मस्त असं जेवण. वांग्याच्या रस्सा भाजी, ताक, बाजरीची भाकरी, बटाट्याची सुकी भाजी डब्याला बनवलेली आणि काकडी. कोण जेवणार आहे? भात आहे पण मी घेतला नाही. लाडू, तू फुटबॉल सोबत घेणार आहे का? खेळायचं तुला? दादा झालं फिनिश झालं का सगळं जेवण? चल बॅग भरा ट्युशनची. कोणता बॉल? ऑरेंज वाला घेतलाय. दुसरा रेड वाला कुठे गेला? पप्पा घेऊन गेले. कशाला? पप्पा काय घरी एकटा?
त्यातलं थोडं निघलं होतं बघ ते. हरवलं तर मी परत खेळणेच घेणार नाही. ट्युशनला जायचं सोडायला आणि वॉकिंगला सुद्धा. काय झालं? काय काय माहिती, बाहेर बघ बर, बाहेर गेला असेल. अरे तू लपलाय ना, मग बोलतोय कशाला लपल्यावर? कसला दम लागला. किधर गया लाडू, किधर गया? धप्पा धप्पा. देवा अगरबत्ती करून घेतली संध्याकाळची. मस्त असं संध्याकाळच्या जेवणात बनवलेलं आहे. टोमॅटो कोथिंबीर भरपूर घालून असं पिठलं. हे बघा, या जेवायला. एवढं सकाळ सकाळ लिंबू सरबत पिते का ग माझी डॉल? माझी क्युटी पाय. माझे सोनमुना, माझे सोनमुना, माझे कुकू, बाबराचे कुकू. काय स्टाईल मारतय, काय पोज मारतय दादाची कॅप घालून. ओहो, तुझी कॅप गावाकडे राहिली माझ्या बाळाची. मी आता देते लिंबू सरबत, परत मागायचं नाही. हां, पोहे ठेवलंय तसंच आणि लिंबू सरबत पाहिजे सकाळ सकाळी. आगाव, नुसता आगाव. ते कोण टाकले तिकडं, ते उचलून ठेव. काय करते ग पिल्लू माझं? लाईट गेली हो आता. लेकरू चांगलं झोपलं होतं. 2:15 वाजलेत आता. हां खेळा. अरे निकल गया. मी म्हणते उंदील मामा कुठं गेले, कुठं गेले दिसत कसे. तर उंदीर मामा आतरून पांगुलनावर येऊन बसले चिकू खात. ओय उंदील मामा, ओ उंदील मामा, तुम्हाला शोप्यावर बसा म्हणलं तर इथं बसला तुम्ही. लयच आगाव आहेत बाबा आमचे उंदील मामा. ओ उंदील मामा. बोलो सगळ्यांना चिकू खायला या. देणार का चिकू तू? खरं क्यूट आहे का माझं उंदीर. कुठं गेलं बाल, कुठं गेलं? काय करतो इथं? लागल ना माग डोक्याला, लागल ना बाळा. आगोपणा नाही करायचं. कपाळाला काय लावलंय तू? गंध लावलाय कपाळाला? कपाळाला गंध लावलाय? लाडू पप्पा गावाकडे या म्हणते, जायचं का? जाऊया. कधी जाऊया? 4 वाजता जाऊया. बरं बघू, दादा आल्यावर काय म्हणते बघू.